रव्यामध्ये दही घालून आज आपण अतिशय भन्नाट अशी रेसिपी बनवणार आहोत। एकदा जर तुम्ही बनवली तर आठवड्यातून 2-3 वेळा बनवाल, इतकी मस्त लागते। हाय, मी निशा घरगुती भोजन या चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते। चला तर आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया। सर्वात अगोदर तर इथे आपल्याला 1 वाटी रवा घ्यायचा आहे। तर हा जो रवा आहे तो जरा जाडसर रवा इथे आपल्याला वापरायचा आहे। तर पहा, 1 वाटी मोजून आपण इथे हा जाडसर रवा घेतलेला आहे। आता त्याच वाटीने मोजून अर्धी वाटी दही आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे। दही घातलं की आता 1 वाटी पाणी आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। सर्व साहित्य एकाच वाटीने मोजून घ्यायचं, म्हणजे आपलं प्रमाण चुकत नाही आणि पदार्थ सुद्धा बिघडत नाही। पहा, 1 वाटी रवा, अर्धी वाटी दही आणि 1 वाटी पाणी घातलेलं आहे। आता व्यवस्थित असं याला मिक्स करून घेऊया। छान व्यवस्थित एकजीव असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि याच्यावरती झाकण ठेवून रवा 10 मिनिटाकरता भिजण्याकरता साईडला ठेवून द्यायचा आहे। म्हणजे बघा, रवा अगदी मस्त असा फुलला जातो। आजची रेसिपी अतिशय भन्नाट आहे, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडेल इतकी भारी आहे आणि चविष्ट सुद्धा आहे। आता पहा, मस्त मिक्स करून घेतलं की याच्यावरती आपण झाकण ठेवूया। 10 मिनिटाकरता याला बाजूला ठेवून देऊयात। 10 मिनिटानंतर याच्यावरती झाकण काढूया आणि याला मिक्स करून पाहूया। इथे तुम्ही पाहू शकता, रव्याने भरपूर असं पाणी अब्झॉर्ब केलेलं आहे। रवा छान असा भिजलेला आहे आणि भिजल्यानंतर व्यवस्थित असं फुललेला आहे। आता आपल्याला याच्यामध्ये आणखीन 2 ते 3 चमचे पाणी घालायचे आणि मिक्स करून घ्यायचे, जेणेकरून हे मिश्रण मध्यम अशा स्वरूपाचं होईल। पहा, जास्तही पाणी घालायचं नाही, अगदी 2 ते 3 चमचे घालायचे, जेणेकरून अशा पद्धतीचं आपलं हे मिश्रण तयार होईल। याची कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता, अशा स्वरूपाची झालेली आहे। आता इथे आपल्याला एक तयारी करून घ्यायची आहे। बटर पेपर घ्यायचा आहे आणि कुकरचा जो डब्बा असतो त्याच्यामध्ये याला ठेवायचा आहे। तुमच्याकडे जर बटर पेपर नसेल तर तुम्ही डायरेक्ट डब्याला सुद्धा तेल लावून घेऊ शकता। असं बटर पेपर ठेवून द्यायचा आणि आता याच्यावरती आपण थोडंसं तेल लावून घेऊया। तेलाऐवजी तूप वापरलं तरीसुद्धा चालेल। आता पहा, आपलं जो रव्याचं मिश्रण होतं ना, त्याच्यामध्ये आपल्याला चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे। मीठ घालून याला व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया, एकजीव असं करून घेऊया। तर मंडळी, तुम्हाला एक निवेदन आहे की तुम्ही आपला आजचा हा व्हिडिओ कोणत्या शहरातून किंवा मग कोणत्या गावातून पाहताय तर मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा, म्हणजे मला पण समजेल की आपल्या घरगुती भोजनचे व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचतात। आता याच्यामध्ये अगदी अर्धा चमचा आपल्याला तेल घालायचं आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। आता याच्यामध्ये ना आपल्याला इनो घालायचं आहे। तर इनोचं छोटं पॅकेट असतं ते घेतलेलं आहे। अर्धा सॅचेट यामध्ये आपल्याला इनो घालायचं आहे आणि वरून थोडंसं पाणी घालायचं आणि मिक्स करून घ्यायचं, जेणेकरून इनो व्यवस्थित असा ॲक्टिवेट होतो। पहा, लगेच आपलं मिश्रण किती हलका फुलका असं झालेलं आहे। फटाफट असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपण तेल लावून घेतलेल्या डब्यामध्ये हे मिश्रण लगेचच ओतून घ्यायचं आहे। या डब्यामध्ये आपण संपूर्ण मिश्रण काढून घेऊया। आता आपल्याला हा डबा आपल्याला गरम पाण्यामध्ये ठेवून द्यायचा आहे। इथं कुकरमध्ये मी अगोदरच पाणी उकळायला ठेवलेलं होतं। पाणी उकळायला लागलं की याच्यामध्ये आपल्याला स्टँड ठेवायचं आहे आणि त्यावरती हा कुकरचा डबा ठेवून द्यायचा आहे। आता याच्यावरती आपण थोडंसं लाल तिखट भुरभरून घेऊया, म्हणजे हे दिसायलाही छान दिसतं आणि चवीला सुद्धा खूपच भारी लागतं। आता लगेच आपण कुकरचं झाकण लावून घेऊया। तर कुकरच्या झाकणाची शिट्टी असते ते आपल्याला काढून घ्यायची आहे आणि आता मध्यम ते लो गॅसवरती याला 15 ते 20 मिनिटं व्यवस्थित असं वाफवून घ्यायचं आहे। तोपर्यंत इकडे आपण चटणी बनवून घेऊया। तर त्यासाठी इथे मी हिरवी मिरची, दही, पुदिना आणि कोथिंबीर घेतलेला आहे। आता हे सर्व साहित्य आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचे आहे। याच्यामध्ये आपण दही घालूया आणि थोडंसं पाणी घालायचं आहे। तुम्हाला जर पातळ ह्याची चटणी नको असेल तर पाणी नाही घातलं तरी पण चालेल। तर मला पातळसर चटणी हवी होती, त्याच्यामुळे मी याच्यामध्ये पाणी घातलेलं आहे। घट्ट हवी असेल तर पाणी टाळायचं। पहा, मस्त अशी हिरवीगार आपली चटणी तयार झाली। 15 ते 20 मिनिटानंतर कुकरचं झाकण काढूया। आता याच्यामध्ये सुरी खुपसून पाहूया की हे अगदी परफेक्ट असं शिजलेलं आहे का। पहा, याच्यामध्ये सुरी खुपसून पाहिली, सुरीला अजिबात काहीही चिकटलेलं नाही, म्हणजेच आपला ढोकळा परफेक्ट असा बेक झालेला आहे, शिजलेला आहे। इथे आज आपण रव्यापासून मस्त असा ढोकळा बनवतोय, जो की झटपट तयार होतो। आता याला काढून घ्यायचं। थंड झालं की याच्या कडा अशा सुरीने मोकळ्या करून घ्यायच्या। एका प्लेटमध्ये, ताटामध्ये आता याला उलटा डबा ठेवून द्यायचा आणि हा ढोकळा काढून घ्यायचा। डबा अलगद असा उचलून काढून घ्यायचा। पहा, ढोकळा लगेचच याच्यामधून निघालेला आहे। आता यावरचा पेपर काढून घेऊया। पहा, अगदी मस्त जाळीदार आणि मऊ लुसलुशीत असा आपला हा रव्याचा ढोकळा तयार झालेला आहे। अगदी पहिल्याच प्रयत्नामध्ये आपला परफेक्ट असा हा ढोकळा तयार होतो। आता याला असं सरळ करून घेऊया।
पहा अगदी मऊ लुसलुशीत आणि स्पॉन्ज आपला हा ढोकळा तयार झालेला आहे. फक्त 1 वाटी रव्यापासून आपला इतका मस्त असा हा ढोकळा तयार होतो. आता आपण हा ढोकळा कट करून घेऊया. पहिल्यांदा याला उभ्या आकारामध्ये असं कट करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण याला आडव्या आकारामध्ये कट करून घेऊया. पाहिलं ना किती मस्त आपला स्पॉन्ज ढोकळा तयार झालेला आहे. जर तुम्ही घरीच असा ढोकळा बनवला ना तर परत बघा बाहेरून विकत आणणारच नाही. इतका मस्त बनतो आणि घरातले सुद्धा खुश होतील. इतका जबरदस्त पदार्थ आहे. फक्त 1 वाटीमध्ये आपण सर्व कुटुंबासाठी हा पोटभरीचा ढोकळा बनवू शकतो. आता यामधली एक वडी काढून दाखवते. पहा किती मऊ लुसलुशीत आणि जाळीदार असा आपला हा ढोकळा झालेला आहे. अगदी पहिल्याच प्रयत्नामध्ये तुम्ही परफेक्ट असा हा ढोकळा बनवू शकता जर माझी पद्धत वापरली तर. आता याच्यावरती आपल्याला तडका घालायचा आहे. त्यासाठी पहा तडका पॅनमध्ये कडकडीत असं चमचाभर तेल केलेलं आहे. याच्यामध्ये 1 चमचा मोहरी घालायची, बारीक चिरलेली हिरवी मिरची घालायची आणि आता याच्यावरती तडका टाकून द्यायचा. या तडक्यामध्ये तुम्ही कढीपत्तासुद्धा वापरू शकता. मस्त खमंग असं आपण याच्यावरती तडका घातलेला आहे. वरून थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया. पहा हा ढोकळा दिसायला जितका सुंदर दिसतो ना त्यापेक्षा चवीला तर खूपच भारी झालेला आहे. अगदी मऊ लुसलुशीत दुकानामध्ये मिळतो त्याच पद्धतीचा आपला रवा ढोकळा घरच्या घरी झटपट आणि कमी साहित्यांमध्ये तयार झालेला आहे. तुम्ही सुद्धा असं स्पॉन्ज ढोकळा नक्की बनवून पहा आणि याच्यासोबत मस्त ही हिरवीगार चटणी सर्व करायची. तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल याची मला खात्री आहे. जरासुद्धा आवडली असेल तर एक लाईक नक्कीच करा आणि आपल्या घरगुती भोजन असेल मराठमोळा चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. त्यापुढील बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा कारण आपल्या चॅनलवरती सर्वात अगोदर तुम्हाला पौष्टिक युनिक अशा रेसिपीज पाहायला मिळणार आहेत. अगदी मस्त असा हा रवा ढोकळा तयार झालेला आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये सांगायला अजिबातच विसरू नका. चला तर मंडळी आपण भेटूया आपल्या अशाच पुढच्या एका नवीन भन्नाट युनिक अशा रेसिपीमध्ये. तोपर्यंत खात रहा, मस्त राहा, सर्वात महत्त्वाचं म्हणजे हेल्दी राहा. आजचा व्हिडिओ तुम्ही अगदी शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. भेटूया आपण अशाच पुढच्या एका युनिक रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय बाय.